महिलांनी दिला पोलीस स्टेशन येथे येऊन बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांचे घर जाळून टाकण्याचा इशारा। हदगाव तालुक्यातील मौजे लाहरी येथील असंख्य महिलांनी गावात बेकायदेशीर होत असलेल्या दारू विक्री विरोधात तक्रार देऊन तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी हदगाव येथील पोलीस स्टेशन येथे जाऊन हदगाव येथील संबंधित पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ गावात होत असलेली बेकायदेशीर दारू विक्री बंद करून गोरगरीब नागरिकांचे कुटुंब उघड्यावर पडून उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे या आशा आशयाचे निवेदन लाहरी येथील असंख्य महिलांनी देऊन आपल्या भावना व्यक्त केले। तर तात्काळ ही दारूबंदी झाली नाही तर संबंधित दारू विक्री करणाऱ्यांचे घर जाळून टाकण्याचा इशारा देखील संतप्त झालेल्या महिलांनी दिलाय। तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार, हदगाव। मी अश्विनी वामनगिरी, राहणार लाहरी। आज आम्ही इथे पोलीस स्टेशन मध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे दारूबंदीसाठी। दारू 2 दिवसापुरती बंद होते, तिसऱ्या दिवशी पूर्ण चालू होते, जशाला तशी अनेक वेळा आम्ही निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। आज आम्ही 5चा अल्टिमेटम दिलेला आहे सरांना, पवार सरांना। 5 वाजेपर्यंत आमच्या गावातली जर दारू पूर्ण साठा जर उद्ध्वस्त केला नाही तर आम्ही 5 वाजता त्या दारूवाल्यांच्या घरी जाऊन त्यांचं घर अक्षरशः फुकून देणार आहे। जरी आमच्यावर कारवाई झाली आम्ही पूर्ण महिला जेल भरो आंदोलन करायला सुद्धा तयार आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, भेसळयुक्त दारू पिऊन आमच्या गावातील अनेक नागरिक आज आजारी पडलेले आहेत। त्यांची जर आज संध्याकाळपर्यंत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले त्यांची दारू बंद पूर्ण करण्यात येईल गावातली म्हणून, आणि दारू बंद जर नाही झाली तर आम्ही त्यांचे दारू विकणाऱ्यांचे घर फुकून देणार आहे। याची संपूर्ण जबाबदारी पवार साहेबांवर राहणार आहे।